नमस्कार. आज मी इथे बनवत आहे बेसनाचे लाडू आणि ते कशासाठी बनवते हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर मी इथे घेतलेलं आहे 200 ग्रॅम बेसन, 100 ग्रॅम तुपामध्ये छान असं भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये 50 ग्रॅम भाजलेला रवा घातला, 30 ग्रॅम दूध पावडर घातली आहे आणि 30 ते 40 ग्रॅम काजू, बदाम, पिस्ता, मनुका आपल्याला आवडेल ते ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी घालून मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी 200 ग्रॅम पिठी साखर केली होती, ती अशी छान मिक्स करून घेते आणि अगदीच असं वाटलं आहे की पीठ खूपच रवाळ झालं आहे, तूप नाही आहे, तर त्यामध्ये 1 ते 2 चमचे मी तूप फक्त जास्तीचं घालणार आहे आणि छान परत एकदा मिक्स करून घेणार आणि त्यामध्ये मी घालणार आहे तळलेला डिंक आणि तळलेला डिंक घातल्यानंतर हे लाडू अतिशय छान होतात, थोडेसे क्रिस्पी लागतात आणि टाळूला देखील चिटकत नाही. त्यामुळे मी लाडूमध्ये जेव्हा जेव्हा हे बेसनाचे लाडू बनवते तेव्हा तेव्हा मी हे डिंक थोडा का होईना घालत असते आणि अशा प्रकारे हे माझे लाडू बांधायला तयार आहेत. अगदी छान लाडू बांधून झाले होते. एकदा मी ह्या लाडूंना शेप दिला आणि अगदी अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा हात लावून छान असे हे लाडू मऊ करून घेतले आहेत. अगदी गोलाकार होतात, अजिबात रेलत नाही इकडे तिकडे. त्यामुळे हे लाडू खायला पण इतके छान लागतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात. तर मी नैवेद्यासाठी एक लाडू बाजूला काढून ठेवले आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मी हे लाडू कशासाठी बनवते ते देखील तुम्हाला आता सांगते. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींना मी आज नैवेद्य म्हणून हे लाडू बनवले आहेत आणि ते मंदिरात घेऊन जाणार आहे. तर त्याआधी घरातल्या स्वामींचीही मी पंचोपचार पूजा केली आणि गुरुपौर्णिमा म्हटलं तर हा हिंदू पंचांगातील आपल्या आषाढ महिन्यात जनरली जून जुलै महिन्यात येतो. त्यामुळे आपण हा आषाढ महिन्यात साजरा करतो आणि आपण गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा पण म्हणतो, कारण या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला. म्हणूनच मला बोलावंसं वाटतं माझ्या सर्व गुरुजनांना, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.